नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच आपला सायन्स वनचा पेपर झाला आहे आणि आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये प्रेडिक्ट केलेले सगळे क्वेश्चन जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल की ते सगळेच पेपरमध्ये आलेले होते. इव्हन विद्यार्थी मित्रांनो, आपला टॉपर्स सायन्स मॅथ्स क्लासेस या ठिकाणी जे काही 2 दिवस मी स्वतः मुलांची रिव्हिजन करून घेतली, त्यामध्ये सगळे जे काही सांगितलं होतं त्यांना ते सगळं जसं तसं त्यांना पेपरमध्ये आलेलं आहे. तर आज मी बोलतो आहे सायन्स 2च्या पेपरबद्दल. विद्यार्थी मित्रांनो, सायन्स 2चा पेपर आहे आपला 13 तारखेला. मग सायन्स 2मध्ये जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अभ्यास करताना काय करायचं असेल तर काही महत्त्वाचे टॉपिक सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यातील पहिला टॉपिक आहे तुमचा लेसन नंबर 3मध्ये. तिथे येते तुमचं ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. त्यामध्ये ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ज्या आहेत त्या परफेक्ट करून ठेवा. दोन्हींचे डायग्राम आणि प्लस त्याची इन्फॉर्मेशन व्यवस्थित करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, यावर एक 100% क्वेश्चन असणार आहे. एखादा डायग्राम बेसिस असेल किंवा दुसरा त्यावर आधारित एखादा डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन असेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा गेल्यावर बघायला तर टॉपिक आहे आपला त्यात दिलेला जो आहे तुमचा प्लांट्स रिलेटेड, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन द प्लांट्स. जी डायग्राम आहे ती डायग्राम तुम्हाला व्यवस्थित करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याच लेसनमधील आपला जो टॉपिक आहे तो आहे मेन्स्ट्रुएशन सायकल. त्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. त्यातले डायग्रामवर तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. कधी हाच क्वेश्चन तुमचा 3 किंवा 5 मार्कला विचारला जातो. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर तुमचे 2 महत्त्वाचे लेसन आहेत, लेसन नंबर 9 आणि 10, जे अगदी सोपे आहेत. जर तुम्ही त्यांचा अभ्यास केला तर सोशल हेल्थ आणि डिझास्टर मॅनेजमेंट याचा जर व्यवस्थित स्टडी केला तर तुम्हाला नक्कीच तिथं 7 ते 8 मार्कचा फायदा होईल. आणि लेसन नंबर 3 जो आहे तुमचा साधारणतः 6 ते 7 मार्क्स, कधी हाच लेसन तुमचा 8 मार्क्ससाठी सुद्धा येऊ शकतो. तर पेपरमध्ये तुम्हाला त्या 3 लेसनचा जरी स्टडी केला विद्यार्थी मित्रांनो तरी 13 ते 14 मार्क आरामात येतात. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण जातो लेसन नंबर जो तुमचा आहे लेसन नंबर 2. याच्यामध्ये तुम्हाला मायटोटिक आणि मिओसिस या ज्या कोण आहेत याच्या संदर्भातील तुम्हाला त्यांचे फीचर्स माहीत पाहिजेत आणि त्यांचा डिफरन्स माहीत असला पाहिजे. यानंतर तुमच्यासाठी येतो विद्यार्थी मित्रांनो TCA आणि नेक्स्ट तो तुमचा जो आहे ग्लायकोलायसिस. याच्या संदर्भात सुद्धा कधी क्वेश्चन विचारले जातात. क्रेब सायकल असेल, क्रेब सायकलचाही छान स्टडी करा विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यात एरोबिक आणि अनएरोबिक याचा छान स्टडी केला तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स मिळतील. आणि यानंतरची जी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ती मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरांनाही शेअर करा. त्याचबरोबर आपल्या दुसऱ्या व्हिडिओची वाट बघा. तो उद्या सकाळपर्यंत किंवा मॅक्झिमम उद्या दुपारपर्यंत तुमच्यासाठी हजर असेल. तर थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, चांगला अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक तुम्हाला अभ्यासासाठी.